विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण हे चॅनल जे सुरू केलं त्याचा मूळ हेतू हाच होता, की अशा विद्यार्थ्यांना टार्गेट करायचंय, की जे ऑफलाईन क्लासेस अफोर्ड करू शकत नाहीत. मग असे विद्यार्थी तुम्हाला कुठे भेटतील? ग्रामीण भागात. तसं काही नाही बरं का. शहरी भागात सुद्धा हजारो विद्यार्थी आहेत, की जे ऑफलाईन क्लासेस अफोर्ड करू शकत नाहीत. कुठं तालुका स्तरावर ना ऑफलाईन क्लासेसची फी जी आहे ना, ती थोडीशी काय म्हणूया आपण 10, 15, 20,000 असते. शहरामध्ये 3,00,000, 4,00,000, 5,00,000 म्हणेल तेवढी फी त्याला पालक तयार असतो. पण मी आता जो मुद्दा मांडणार आहे तो महत्वाचा आहे. कोणता मुद्दा आहे? की क्लासेसमध्ये आणि कॉलेजेसमध्ये काय शिकवलं जातं हे मला सांगा. मी सुरुवात करूया कॉलेजपासून. नो डाउट काही कॉलेजमध्ये खूप चांगले शिक्षक आहेत, पण ते तुमच्याकडून बोर्डचीच प्रिपरेशन करून घेतात. थिअरी पार्ट शिकवतात. रिॲलिटी आहे ही लक्षात घ्या. खूप चांगले शिक्षक आहेत, पण थिअरी आणि एम-सी-क्यूज बॅलन्स करणं फार अवघड जातं, कारण सिलेबस वास्ट आहे. कॉलेजेसमध्ये काय होतं? बोर्डचं प्रिपरेशन होते हे मान्य करा. मी तुम्हाला सांगतो, सांगायला नाही पाहिजे तरी पण सांगतो. मी सेमिनार द्यायला वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जातो. ओके. मी बऱ्याच वेळा शिक्षकांशी बोलतो. तेव्हा शिक्षकाकडून पण असं लक्षात येतं, की सर अवघड आहे हा पोर्शन बॅलन्स करणं. कारण जर मी थिअरी नाही शिकवलं, तर डायरेक्ट एम-सी-क्यू घेऊन काय उपयोग आहे? कसं जमणार मुलांना? किंवा क्रीम म्हणजे थोडक्यात टॉपर्स बघा, आता साताऱ्यातलं उदाहरण घेऊया. साताऱ्यामधले जे टॉपर्स आहेत ना, ते पुण्याला जातात. आता साताऱ्याजवळ कोरेगाव आहे. त्यातले जे टॉपर्स आहेत, ते सातारला येतात. म्हणजे मुद्दा असा आहे, की हे जे टॉपर्स आहेत ना, हे कॉलेजला येतच नाहीत बाळांनो. ह्यांनी कुठं ना कुठं तरी ऑफलाईन क्लासेस फुल अकॅडमी जॉइन केलेले आहेत. त्यामुळे कॉलेजमधली मुलं अशी आहेत, की ज्यांचं टार्गेटच पासिंग आहे. साहजिक आहे मग बोर्डचं शिकवलं जातंय. हे झालं कॉलेजचं. मान्य केलं तुम्ही. आता क्लासेसचं उदाहरण घेऊया. मी माझ्या बऱ्याचशा मित्रांचे क्लासेस बघितलेत. ते सुद्धा मान्य करतात, की पोर्शनच क्लिअर करताना नाकी नऊ येतंय. मग ह्यावर आयडिया काय करतात ते, की पोर्शनच पहिले क्लिअर करतात आणि बोर्डची एक्झाम झाल्यानंतर पूर्वी 1.5 महिना वेळ मिळायचा. 45-50 दिवस वेळ मिळायचा. त्यावेळेस ते सी क्रॅश कोर्स लॉन्च करायचे. शेवटचा महिना, 1.5 महिना. तोपर्यंत बोर्ड चालायचं लक्षात घ्या. बरं, आता सांगू का? टायमिंग कसं असतं सांगतो तुम्हाला. जनरली सकाळी 8 ते 12 कॉलेज असतं. त्यानंतर थोडासा ब्रेक असतो. पुन्हा प्रॅक्टिकल. रोज नसतं मान्य आहे, पण प्रॅक्टिकल असेल तर 2 वाजेपर्यंत कॉलेज चालतं, 2:30 पर्यंत कॉलेज चालतं. तिथून त्याच गावात तुमचा ऑफलाईन क्लास आहे. 3ला 3:30ला भरतो. 5ला 5:30ला ते सोडतात, कारण परगावची हजारो मुलं असतात सगळ्या हजारो म्हणजे प्रत्येक क्लासमध्ये परगावची मुलं असतात. त्यांना बस पकडून गावाला जायचं असतं. मुली पण असतात त्याच्यात. मग ऑब्व्हियसली सांगा 2 तासात काय शिकवणार? मग एम-सी-क्यू प्रॅक्टिस होत नाही. बरं, आता मी तुम्हाला सांगतो प्रॉब्लेम तर मी तुम्हाला क्लिअर सांगितलाय आणि आता याचं सोल्युशन पण मी तुम्हाला देणार आहे. याचं सोल्युशन आहे आपला क्रॅश कोर्स. मी तुम्हाला सांगतो हा क्रॅश कोर्स मला असा प्रमोट करावाच लागणार आहे. मला त्याची माहिती तुम्हाला द्यावीच लागणार आहे. त्याशिवाय तो मुलांपर्यंत पोहोचणार कसा? आता क्रॅश कोर्सचं पहिलं एडव्हांटेज मी तुम्हाला सांगतो, की हा क्रॅश कोर्स लाईव्ह नाहीये आणि हे त्याचा एडव्हांटेज आहे. मी तुम्हाला सांगतो YouTubeवर आता तुम्ही ना बोर्डच्या एक्झामच्या वेळेस लाईव्ह लेक्चर घेणारे क्लासेस बघितलेत. मॅरेथॉन क्लासेस 12-12 तास लाईव्ह घेणारे शिक्षक बघितलेत मी. पण उद्या पेपर आहे. आदल्या दिवशी लाईव्ह घेऊन काय उपयोग आहे का? नाहीये. ते जाऊ दे. ठीक आहे. डेली लाईव्ह घेणारे पण लोकं आहेत. त्याचे कमेंट सेक्शन जर तुम्ही बघितलं ना, टाईमपास करणारी मुलं जास्त असतात. मग मी रेकॉर्डेड लेक्चर का देतोय? कारण माझा विद्यार्थी हा फ्री नाहीये. सकाळी मी पहाटे व्हिडिओ अपलोड केला तर दिवसभर कधीही तो बघू शकतोय. इव्हन 2 लेक्चर एखादं ऑफ आहे. तेवढ्यात माझा व्हिडिओ कंप्लीट होऊ शकतो. क्रॅश कोर्सचं पहिलं वैशिष्ट्य काय, की रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत. दुसरं आहे फक्त 1 लेक्चर पर डे 1 लेक्चर. हे एडव्हांटेजेसच आहे. फिजिक्सवाला बेस्ट प्लॅटफॉर्म आहे, नो डाउट. पण रोज 3-3, 4-4 लेक्चर्स येतात आणि तो बॅकलॉग क्रिएट होतो. तर ज्यांनी घेतलंय त्यांना माहिती आहे, तो लोड येतोय. पण आपलं रोज 1 लेक्चर असणार आहे. बरं, त्या लेक्चरमध्ये आम्ही बेसिक कन्सेप्ट पहिला क्लिअर करतोय आणि मग त्याच्यावर आधारित एम-सी-क्यू घेतोय. बरं, एम-सी-क्यू घेत असताना आम्ही फोकस ठेवतोय पी-वाय-क्यूजवर. मॅथ्समध्ये आम्ही जे लेव्हलचे क्वेशन्स घेतोय. बरं, काही डाउट्स आहेत तुमच्या अजून? तर मी तुम्हाला सांगतो, की हा नंबर मी नेहमी सांगतो. संध्याकाळी 7 ते 10 तर पर्सनली मी तुमचे कॉल रिसीव्ह करेन. नाहीतर आमचे गुरव सर असतात ते कॉल रिसीव्ह करतात. नंबर लिहितो पहिला.
ठीक आहे, हा नंबर. याच्यावर तुम्ही दिवसभरात WhatsApp मेसेज करा. आम्ही संध्याकाळी तुम्हाला कॉल करू. तुमचे डाउट काय असतील तर. पण मेन पॉइंट काय? पहिलं एडव्हांटेज रेकॉर्डेड लेक्चर. दुसरं आहे डेली तुम्हाला एक लेक्चर की ज्यात 20 ते 30 पी-वाय-क्यूज घेतले जातील. कन्सेप्टवर डिपेंड आहे. कमी होतील प्रश्न तर जास्त होतील. मॅथ्समध्ये 10 ते 15च होतात कारण एक्सप्लेनेशनला वेळ लागतो. इथं तुम्हाला आयडिया येते, की सी-ई-टीचा अभ्यास कसा करायचा आहे. म्हणजे हाऊ टू स्टार्ट सी प्रिपरेशन क्रॅश कोर्स बरोबर होणार आहे. बरं. तुम्ही म्हणाला आमच्याकडे वेळच नाहीये. नाही, वेळ काढावा लागणार आहे. एक लेक्चर आहे. एक लेक्चर माझं जर ते समजा 50 मिनिटाचं असेल, तर तुम्हाला 120 मिनिटं लागू शकतात तेवढ्या एम-सी-क्यू सॉल्व्ह करायला. नोट्स स्वतः काढायच्या. सगळे प्रश्न लिहून घ्यायचे तुम्ही त्या एम सिलेक्टेड क्वेशन्स आहेत. कन्सेप्टच क्लिअर होणार तुमची. दुसरी महत्वाची गोष्ट सध्या आम्ही क्रॅश कोर्सवर पर वीक एक टेस्ट घेतोय एम-सी-क्यूची. पोर्टल टेस्टचं अगदी सी सारखं आहे. आणि वर्षभर तुमच्याकडे ती टेस्ट राहणार आहे सी होईपर्यंत. आणि त्यात कुठल्या प्रश्नाला किती वेळ लागला ह्याचं पण टाईम आहे. मग पुन्हा एनालिसिस करताना कळतंय आपल्याला, अरे या प्रश्नात आपण जास्त वेळ घालवला. मग टाईम मॅनेजमेंट पण होणार आहे. मग साठी इम्पोर्टंट कोण आहे? टाईम मॅनेजमेंट. त्याची पण प्रिपरेशन झाली. झाली की नाही बरोबर? बरं आता ह्याच्यात आणखीन एडव्हांटेजच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो, की आम्ही तुम्हाला बघा मी काय सांगतोय ते. जे कंटेंट प्रोव्हाईड करतोय, त्याच्यामध्ये सध्या वीकली टेस्ट आहेत, नंतर ग्रुप टेस्ट असतात. फुल लेंथ मॉक टेस्ट 6 ते 7 गेल्या वर्षी आम्ही कंप्लीट केल्या होत्या. त्याचे सोल्युशन्स तुम्हाला प्रोव्हाईड केले होते. आता मुद्दा असा आहे, की एवढ्या टेस्ट घेतल्यानंतर मार्क्स कमी कसे येतील? फक्त क्रॅश कोर्स व्यवस्थित फॉलो होणं गरजेचं आहे. बिलकुल बॅकलॉग क्रिएट नाही व्हायला पाहिजे. हां, आता सुरुवातीला शनिवार, रविवारी मी त्यांना वेळ दिला होता. नवीन ॲडमिशन्स आहे, जुना पण बॅकलॉग कव्हर करायचा आहे. रेग्युलर आता युनिट टेस्ट वगैरे सुरू होतात कॉलेजेसमध्ये. या गोष्टी असताना देखील मी तुम्हाला सांगतो, एक लेक्चर पॉसिबल आहे, अवघड नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं एडव्हांटेज तर मी तुम्हाला सांगतो, की हे तिन्ही विषय मीच शिकवणार आहे. आणि मी हा तुमच्यासारखाच एक स्टुडंट आहे. जे माझ्या जवळ मुलं आहेत त्यांना माहिती आहे, की कुठलंही व्हिडिओ लेक्चर मॅथ्सचं मी आता तयार करतोय ना, अगोदर मी सॉल्व्ह करतोय त्यांच्याबरोबर. आणखीन ईझी कसं करता येईल, सोपं कसं करता येईल असं मी शिकवतोय. फिजिक्स आणि केमिस्ट्री माझे लेक्चर्स बघा तुम्हाला समजणारच. पण ठीक आहे, टॉपर्स नको आहेत मला. तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट असाल ना, नका येऊ आमच्याकडं. मग तुम्ही अडचणीत असाल, सध्या त्रासात आहे, होत नाही अभ्यास, तर मी आहे तुमच्यासाठी. पण तुम्हाला समजेल असं बेसिक सोप्या पद्धतीनंच मी शिकवणार आहे आणि ते तुम्हाला आवडणारच आहे. तर मुद्दा असा आहे, सर तर मी जे प्रिपरेशन करतोय. तर बाळांनो नीट ऐका, ही जे प्रिपरेशन करणारे दरवर्षी हजारो, लाखो मुलं लास्ट मोमेंटला सी-ई-टीकडे शिफ्ट होत आहेत. विचारा. जे पहिल्या अटेम्प्टच्या वेळेस गोंधळ क्रिएट होतो. जानेवारीत तो अटेम्प्ट असतो. बोर्डची प्रिपरेशन करावी लागते. फेब्रुवारी महिन्यात बोर्डची एक्झाम स्टार्ट होते. मग जे पहिल्या अटेम्प्टसाठी जोर लावू का तिकडे बोर्डचं करू? या परिस्थितीत मुलं द्विधा मनस्थितीत असतात. आणि जे ना म्हणावी तशी प्रिपरेशन नाहीये झाली बऱ्याच मुलांची. याचं रिझन आहे 10वी पर्यंतचा चुकीच्या पद्धतीने केलेला अभ्यास. पण जाऊ दे. आपण चांगला विचार करू. मला सांगताना अतिशय आनंद होतोय, की 5वं वर्ष आहे आपलं हे क्रॅश कोर्सचं. गेल्या वर्षी क्रॅश कोर्सला जी मुलं होती, ती सगळी मुलं जी कॉन्ट्रॅक्टमध्ये आहेत त्यांना मोठे-मोठे पॅकेजेस मिळालेत. माझ्यामुळं नाही मिळालं. ती चांगलीच मुलं होती, पण ती पण जे-ईच करत होते. मी तुम्हाला सांगू का? सी-ओ-ई-पीमध्ये एवढी मुलं आहेत आपल्या क्रॅश कोर्समधली, की विचारूच नका. पण मी नेहमी सांगत आलोय, मला ना त्यांच्या रिझल्टनं आनंद नाहीच होत, कारण ती होतीच ग्रेट मुलं. मी फक्त डायरेक्शन दाखवले. पण असे पण हजारो रिझल्ट आहेत, की जे 3, 4, 5 पर्सेंटाइलला होते आणि ते 90 प्लसला गेले. किंवा 10वी 60-70% ची मुलं होती, 95-96 पर्सेंटाइल मिळाली. मग हा रिझल्ट ग्रेट आहे लक्षात घ्या. आणि तुमचा रिझल्ट तसा लावायचा आहे. मग तुमचे काही डाउट असतील तर विचारा. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर करा. ऑल द बेस्ट.